नमस्कार, वाळवण रेसिपी सिरीजमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड. पापड तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट पांढरे शुभ्र फुलले जातात. पापड बनवताना अजिबात तेलाचा वापर न केल्यामुळे हे पापड वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात. अर्थातच पापड तळण्यासाठी तेल लागणार आहे. हे पापड अगदी पारंपरिक पद्धतीने कापडावरती बनवलेले आहेत. पापड वाळल्यानंतर कापडापासून वेगळे कसे करायचे, त्याचबरोबर पापड वाळल्यानंतर किती किलो भरतात हे देखील डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो इतका साबुदाणा घेतलेला आहे. रेग्युलर आपण साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी जो साबुदाणा वापरतो तोच आपल्याला इथं पापड बनवण्यासाठी वापरायचा आहे. घेतलेला साबुदाणा आपल्याला कुठल्याही एका भांड्याने मोजून घ्यायचा, जेणेकरून पुढे पाण्याचा वापर किती करायचा याचा अंदाज येतो. संपूर्ण साबुदाणा एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि जास्तीचं पाणी घालून हलक्या हाताने आपल्याला हा साबुदाणा स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यामुळे यामध्ये काही धूळ कचरा असेल तो देखील निघला जातो. 2 वेळा हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर यामध्ये साबुदाणा भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. पाणी घालत असताना साबुदाणा बुडून अगदी अर्धा ते 1 इंच पाणी वरती येईल इतकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. हे पहा, एवढं पाणी साबुदाण्याच्या वरती आलेलं आहे. इतकं पाणी मी यामध्ये घातलं. याच्यावरती झाकण ठेवते आणि रात्रभरासाठी हा साबुदाणा मी असाच पाण्यामध्ये भिजत ठेवते. कमीत कमी आपल्याला 6 ते 7 तासांसाठी हा साबुदाणा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी बघते तर साबुदाणा अगदी छान असा दुप्पट तिप्पट फुललेला आहे. साबुदाणा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे. साबुदाणा भिजताना पुरेसं पाणी घातलं तर साबुदाणा अगदी आतपर्यंत छान असा भिजला जातो. हातावरती प्रेस केलं तर बघा, हा साबुदाणा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे. संपूर्ण भिजवून घेतलेला साबुदाणा एखाद्या पळीने किंवा चमच्याने असा हा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. साबुदाणा बटाटा पापड बनवायला जितके सोपे आहेत तितकेच खाण्यासाठी अगदी खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात. इथं पहा, संपूर्ण साबुदाणा मोकळा करून घेतलेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती एक जाड बुडाचं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. ज्या पातेल्याने आपण साबुदाणा मोजलेला होता बरोबर त्याच पातेल्याने मोजून आपल्याला 4 पातेली इतकं पाणी गरम करण्यासाठी घालायचं आहे. पापड बनवताना शक्यतो जाड भांड्याचाच वापर करायचा, त्यामुळे आपलं मिश्रण आहे ते तळाला चिकटलं जात नाही. इथं पहा, 4 पातेली मी पाणी घातलं. त्यानंतर हे पाणी छान गरम झालं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. लाल मिरच्या इथं मी बारीक करून घेतलेल्या होत्या त्या देखील घातलेल्या आहेत. आवडीनुसार इथं तुम्ही हिरव्या मिरची पेस्टचा वापर केला तरीही चालू शकतं. तुमच्याकडे उपवासाला जिरे चालत असेल तर 1 चमचाभर जिरे देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. पाण्याला छान अशी खळखळीत उकळी आल्यानंतर गॅस लो टू मीडियम केला. त्यानंतर भिजवून घेतलेले संपूर्ण साबुदाणा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. साबुदाणा उकळत्या पाण्यामध्ये घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. या स्टेजला गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा. गॅस अजिबात फुल करायचा नाही, नाहीतर हे साबुदाण्याचं मिश्रण आहे ते आपलं तळाला चिकटू शकतं. गॅस लो करते आणि याला असंच अधूनमधून हलवत शिजवून घेते. हा साबुदाणा शिजत आहे तोपर्यंत इथं मी 1 किलो इतके बटाटे घेतलेले आहेत. अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथं मी 1 किलो बटाट्यांचा वापर करणार आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. घेतलेला 1 किलो बटाटा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून याला काही धूळ माती असेल ती निघून जाते. संपूर्ण बटाटे धुवून झालेले आहेत. आता एका पिलरच्या मदतीने यावरची मी साल काढून घेते. बटाट्याची साल काढत असताना कुठे कुठे बटाटा खराब असेल तो देखील भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने संपूर्ण बटाट्यांवरची मी साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर हे बटाटे पुन्हा एकदा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते. गॅसवरती साबुदाणा शिजत आहे, त्याला आपल्याला अधूनमधून हलवायचं आहे, नाहीतर साबुदाणा तळाला चिकटू शकतो. गॅस अगदी लो ठेवायचा आहे. बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर इथं बघा, मी जाड होलची एक किसणी घेतलेली आहे. या किसणीने आपल्याला हा बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे. बटाटा किसत असताना असा हा उभा पकडायचा आहे आणि वरून खालीपर्यंत आपल्याला हा बटाटा किसत जायचा आहे. त्यामुळे या बटाट्याचा किस आहे तो अगदी लांबसडक पडला जातो आणि आपले पापड तळल्यानंतर तो पापडमध्ये छान दिसतो. इथं पहा, संपूर्ण बटाटे मी किसून घेतलेले आहेत. लगेचच यामध्ये पाणी घालते, नाहीतर बटाटा हवेच्या संपर्कामध्ये आला तर तो लाल पडू शकतो. बटाट्यांमध्ये भरपूर असं स्टार्चचे प्रमाण आहे, त्यामुळे बटाटा किसत असतानाच लालसर दिसत होता.
त्यानंतर यामध्ये जास्तीचं पाणी घालते आणि हा बटाट्याचा किस आहे तो मी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेते, जेणेकरून आपले पापड आहेत ते लालसर होणार नाहीत. इथं पहा, हा किस आहे तो मी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि त्यानंतर हा किस अगदी पांढरा शुभ्र दिसत आहे. थोड्या वेळासाठी याला पाण्यामध्येच ठेवते. 1 किलो बटाटे साल काढून किसेपर्यंत हा साबुदाणा गॅसवरती अगदी लो फ्लेमवरती शिजत होता. 10 मिनिटांसाठी हा साबुदाणा मी शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर साबुदाणा बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि थोडासा कच्चा देखील आहे. टेस्ट केलं असता यामध्ये मीठ थोडंसं कमी वाटतंय, त्यामुळे 1 चमचा मीठ घातलं. साबुदाणा शिजल्यानंतर घट्टसर झालेला आहे, त्यामुळे यामध्ये गरम करून घेतलेलं 1 पातेलं पाणी घातलं. आत्तापर्यंत आपण 5 पातेलं पाण्याचा वापर केलेला आहे. पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करते आणि 2 मिनिटांसाठी शिजवून घेते. साबुदाणा अगदी व्यवस्थित असा शिजत आलेला आहे. साबुदाणा शिजत आल्यानंतर आपल्याला यामध्ये किसून घेतलेलं बटाटे घालायचं आहे. गॅस लोच ठेवलेला आहे. इथं पहा, हा पांढरा शुभ्र असा बटाट्याचा किस आपल्याला पाण्यामधून अगदी व्यवस्थित असा नितळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे. संपूर्ण बटाट्याचा किस मी यामध्ये घालते. बटाट्याचा किस घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला हलक्या हाताने एकदा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. साबुदाणा शिजत असताना गॅस अगदी लो टू मीडियमच ठेवायचा आहे. गॅस अजिबात फुल करायचा नाही, कारण फुल गॅसवरती आपलं मिश्रण तळाला लागलं जातं आणि मिश्रण लाल पडण्याची शक्यता असते. इथं पहा, बटाटा घातल्यानंतर हे मिश्रण मला आणखीन थोडंसं घट्टसर वाटत आहे. आणखीन बटाटा देखील शिजायचा बाकी आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखीन 1 पातेलं भरून इतकं गरम केलेलं पाणी घालते. या ठिकाणी 1 पातेलं भरून साबुदाणा घेतलेला होता, त्यासाठी आपण टोटल 6 पातेले इतक्या पाण्याचा वापर केलेला आहे. एवढ्या पाण्यामध्ये आपलं हे मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट शिजलं जातं. म्हणजे 1 पट साबुदाणा असेल तर आपल्याला हा शिजवण्यासाठी 6 पट पाण्याचा वापर करावा लागतो. बटाट्याचा किस आणि पाणी घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. गॅस अगदी लोच आहे. त्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा बटाटा अगदी अर्धवट शिजेपर्यंत आपल्याला याला वाफ द्यायची आहे. म्हणजे साधारणपणे 3 ते 4 मिनिटासाठी लो गॅसवरती याला आपण वाफवून घेऊयात. त्यानंतर याने अगदी छान अशी वाफ पकडलेली होती. याच्यावरचं झाकण काढलेलं आहे, तर बघू शकता हे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. संपूर्ण मिश्रण तळापासून एकदा मिक्स करून घेते. बटाटा हाताने थोडासा प्रेस केला असता बघा, बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे. बटाटा जास्तही गाळ करायचा नाही, नाहीतर पापड तळल्यानंतर तो पापडांवरती व्यवस्थित दिसत नाही. बटाटा अगदी जास्तही कच्चा नाही, अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे. त्यानंतर हे मिश्रण आपलं पापड बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीवरती हे मिश्रण तयार झालेलं आहे. लगेच आपण पापड बनवण्यासाठी सुरुवात करूयात. गरम गरम मिश्रण आपण पॉलिथिन शीटवरती न घालता हे पापड आपण सुती कापडावरती बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी अगोदरच हे कापड आहे ते अंथरून घेतलेलं होतं. पळीच्या मदतीने आपल्याला एक एक करून हा पापड आहे तो घालायचा आहे. साबुदाणा बटाटा पापड घालत असताना तो अगदी जास्तही पसरवायचा नाही. जास्त पसरवला तर तो पापड वाळल्यानंतर आणखीनच जास्त पातळ होतो आणि कापडापासून वेगळं करणं थोडंसं अवघड जातं. त्यामुळे हे पापड आपल्याला थोडेसे जाडच घालायचे आहेत. इथं पहा, संपूर्ण मिश्रणाचे पापड मी घातलेले आहेत. पापड बघा जास्तही पसरवायचा नाही, अशा पद्धतीने थोडासा जाडसरच घालायचा आहे. याच पद्धतीने मी संपूर्ण पापड आहेत ते बनवून घेतलेले आहेत. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे साबुदाणा बटाटा पापड वाळवून घ्यायचे आहेत. पापड कापडावरती घातलेले आहेत, ते कापडापासून वेगळे कसे करायचे ते पाहूयात. पापड सुकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे कापड आहे ते पलटी करून घ्यायचं आहे आणि पापडच्या पाठीमागच्या बाजूने आपल्याला याच्यावरती पाण्याचा हबका द्यायचा आहे. इथं पहा, हे पापडचं कापड आहे ते मी पलटी करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हाताने आपल्याला याच्यावरती पाण्याचा हबका मारायचा आहे. अगदी जास्तही कोरडं ठेवायचं नाही आणि अगदी जास्तही पाणी घालायचं नाही. कापड भिजेल इतकंच पाणी यावरती आपल्याला घालायचं आहे. मागच्या बाजूने कापड व्यवस्थित असं मी ओलं करून घेतलेलं आहे. आता याला
सरळ करून घेते, म्हणजेच पापड वरती येतील असं हे कापड आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. पाणी मारल्यानंतर थोड्या वेळासाठी थांबायचं आहे, जेणेकरून हे पापड आहेत ते व्यवस्थित असे भिजले जातात आणि कापडापासून अगदी अलगद वेगळे होतात. इथं पहा 10 मिनिटानंतर हे पापड मी कापडापासून वेगळे करत आहे, तर पापड अगदी सहज निघत आहेत. पापड घालताना जास्त पसरवायचा नाही, नाहीतर पापड काढताना थोडासा तुटू शकतो. तर इथं पहा अगदी व्यवस्थित असे हे पापड कापडापासून वेगळे होत आहेत. संपूर्ण पापड कापडावरून वेगळे करून घेतले आणि त्यानंतर 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतले. त्यानंतर इथं पहा अशा प्रकारचे आपले हे साबुदाणा बटाटा पापड बनवून तयार झालेले आहे. अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाट्यांमध्ये म्हणजेच 1.5 किलो प्रमाणामध्ये हे पापड वाळल्यानंतर अर्धा किलो आणि वरती 50 ग्रॅम इतके भरलेले आहेत. वाळल्यानंतर बघा पापडला रंग काय सुंदर आलेला आहे. अगदी व्यवस्थित असे आपले हे पापड आहेत ते बनवून तयार झालेले आहेत. यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पापड तळल्यानंतर किती छान असे फुलले जात आहेत. पापड तळण्यासाठी मी गॅसवरती तेल अगोदरच गरम करून घेतलेलं होतं. तेलात घालता क्षणी हा पापड बघा अगदी तिप्पट चौपट छान असा पांढरा शुभ्र फुलला जात आहे. हे पापड मी 2 दिवस वाळवून घेतलेले आहेत, पण माझ्याकडे फक्त सकाळून 12 ते 1 पर्यंतच ऊन येतं. तेवढ्या उन्हामध्येच हे पापड मी वाळवलेले आहेत, त्यामुळे हे पापड अजून देखील थोडेसे ओलसर वाटत आहे. तुम्हाला हे पापड तळून दाखवायचे होते, त्यामुळे हे पापड मी लगेचच तळण्यासाठी घेतलेले आहेत. आणखीन मी याला 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. आज आपण अर्धा किलो साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये बटाट्यांचं प्रमाण किती घ्यायचं, पाण्याचा वापर किती करायचा, हे परफेक्ट प्रमाण वापरून असे हे तिप्पट चौपट फुलणारे पांढरे शुभ्र उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवलेले आहेत. पापड बनवताना अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे पापड अगदी वर्षभर किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.